अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवतोय। इराणच्या नाकेबंदीमुळे भारताचा खत पुरवठा साखळीला देखील फटका बसतोय। 20 ते 25% फटका अधिक बसू शकतो असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक भुर्दंड हा सोसावा लागतोय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी मापदा संघटनेचे अध्यक्ष विनोद तराड यांच्याकडून। आपल्यासोबत मापदाचे जे अध्यक्ष आहेत विनोद तराड हे आपल्यासोबत जुळलेले आहेत। मागच्या 15 दिवसापासून युद्ध सुरू झाल्यानंतर अचानकपणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। त्यावेळेस समुद्राच्या ह्या पूर्ण आखाती प्रदेशामध्ये आपल्या देशामध्ये येणारे काही रासायनिक खतांचे जहाज जिथल्या तिथे थांबलेले आहे आणि ही वाहतूक कधी सुरळीत होईल आज सर्वच अनिश्चित परिस्थिती निर्माण झालेली आहे। सद्यस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये रासायनिक खतांचा पुरवठा आज रोजी आपल्याला जेवढे लागणार आहे तो बरोबर आहे, परंतु आता सद्यस्थितीमध्ये शेतकरी बंधूंची काही मागणी पण नाहीये। आपल्याकडे मागणी सुरू होईल खरीप हंगामाच्या तोंडावरती एप्रिल महिन्यापासून। तर त्यावेळेस येणारा जो पुरवठा आहे तो जर सुरळीत नाही झाला तर आपल्याकडे निश्चितच टंचाई जाणवणार आहे। सरकारने आता आपल्या हातामध्ये 2 महिने आहेत। जर आपल्या देशामध्ये आपण जे प्रोडक्ट उत्पादित करतो त्या कंपन्यांमध्ये थोडं जर त्या ठिकाणी प्रेशराईज करून उत्पादन वाढवून घेतलं, ते युरिया असेल 10-26 असेल 15-15 असेल DAP असेल, तर आपण काही प्रमाणामध्ये आपल्या शेतकरी बंधूंना निश्चितच दिलासा देऊ शकू। म्हणून माझी विनंती शासनाला राहणार आहे की आपल्या हातामध्ये 2 महिने आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण दरवर्षी जो बफर स्टॉक आपण मे मध्ये सुरुवात करतो, तर मी विनंती करणार आहे की आपण एप्रिल मध्येच करावं। तसं पत्र सुद्धा आम्ही ह्या वर्षी आता उद्या येणाऱ्या सोमवारी आम्ही आता कृषी मंत्री महोदयांना देणार आहोत की बफर स्टॉक यावर्षी लवकर करा, जेणेकरून त्या जिल्ह्यामध्ये जो काही साठा करून ठेवता येईल तो त्या शेतकऱ्यांना वेळेवर पुरवठा आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।